ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, उभाटा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष या पक्षांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा सोमवारी सायंकाळी जाहीर केला. यामध्ये ठाणेकरांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन या वचननाम्यात देण्यात आले. शिवसेना उभाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत, नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा मंगळवारी जाहीर केला. नियोजनशून्य कामांमुळे आपल्या ठाणेकरांचं अर्ध आयुष्य वाहतूक कोंडीत संपत आहे. आपल्या तलावांच्या शहरात पाणी टँकरनं धाव घ्यावी लागते अशी टीका वचननाम्यात सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी कंत्राटदार की कंत्राटदारांसाठी रस्ते असा प्रश्न उपस्थित करत 15 वर्ष टिकणारं आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचे रस्ते, हलगर्जीपणे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत आणि जबरदंड ठोठावणार असंही म्हटलं आहे. गायमुख साकेत खारेगाव कोस्टल रोड जलद पूर्ण करणार, गायमुख फाउंटन हॉटेल उन्नत मार्ग जोडणीसाठी प्रयत्न करणार, ठाणे बोरिवली भुयारी मार्गाला गती मिळवून देणार, कोपरी आनंदनगर साकेत एलिव्हेटेड उड्डाणपुलाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार, पूर्ण घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड युद्धपातळीवर पूर्ण करणार, टँकर माफियांना आळा घालणार, पाणी पुरवठा 585 दशलक्ष लिटरवरून 1116 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यासाठी पाठपुरावा, ठाणे महानगरपालिकेचं स्वतंत्र धरण उभारण्याचा प्रयत्न करणार, जुन्या विहिरी पुनर्जीवित करणं, तलावांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करणार अशा आश्वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. ताई माई अक्का आणि विचार करा पक्का या निवडणूक प्रचाराला दिल्या जाणाऱ्या हाकेचं रूपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये करण्यासाठी सर्वच पक्षांनी यंदा मोठ्या प्रमाणात महिला कार्ड खेळलं आहे. नगरसेवक पदांसाठी 50% महिला आरक्षण लागू असलं तरी सर्वसाधारण गटातही अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आलं आहे. परिणामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 641 उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या 295च्या घरात पोहोचली आहे. सत्तेच्या गणितात महिला उमेदवार आणि मतदार किंगमेकरची भूमिका बजावतील. गेल्या काही वर्षात राजकारण बदलले. सत्तेच्या सारीपाटात महिलांना 50% आरक्षण मिळाल्यामुळे स्थानिक संस्थांमध्ये रणरागिणींचा आवाज भक्कम झालाय. ठाणे महापालिकाही त्यासाठी अपवाद नाही. किंबहुना 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत 131 पैकी तब्बल 70 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. आरक्षणानुसार 66 जागा महिलांसाठी राखीव होत्या. पुरुषांपेक्षा जास्त जागांवर महिलांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे 67 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेतही 36 नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपच्या 12, राष्ट्रवादीच्या 20 तर काँग्रेसच्या 2 नगरसेविकांचा यात समावेश होता. महापौरपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर पालिकेच्या सभागृहात खऱ्या अर्थानं महिला राज अनुभवायला मिळालं. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 नगरसेवक पदांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल. यामध्ये 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुमारे 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 6 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये 4 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयाचं खातं महिला उमेदवारांनी उघडले. एकूण उमेदवारांमध्ये महिलांची संख्या यावेळीही लक्षणीय असल्याचं दिसून येत आहे. आरक्षित जागांवर बहुतेक सर्वच पक्षांनी आपले महिला उमेदवार दिले आहेत. परंतु सर्वसाधारण गटातही महिला कार्ड खेळल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे MIM, बसपा, वंचित या पक्षांसह अपक्ष महिला उमेदवारांची संख्याही यावेळी लक्षणीय आहे. 100च्या घरात महिला उमेदवार सर्वच प्रभागांमध्ये उतरल्यात. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत महिलांचाच बोलबाला दिसून येतोय. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून प्रकल्पाचं काम सुरू असून यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आग्रहानुसार हा प्रकल्प राबवण्यात येत असतानाही त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मात्र या प्रकल्पाबाबत वेगळी भूमिका मांडली आहे.
रस्ते कामानंतर दुभाजक टाकून सेवा रस्ता पुन्हा सुरू करण्याची भूमिका भाजप नेत्यांनी स्पष्ट केली आहे. नवं ठाणं म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. या शहराचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. याशिवाय स्थानिक नागरिकांची वाहनं याच मार्गावरून वाहतूक करतात. यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सेवा रस्ते मुख्य रस्त्यात जोडण्याची कामं सुरू आहेत. सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहनं उभी केली जायची आणि फेरीवालेही ठाण बसत होते. त्यामुळे सेवा रस्त्यांचा फारसा वापर होत नव्हता. यामुळेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचा प्रस्ताव पुढे आणला होता आणि ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी ते आग्रही असल्याचं सातत्यानं दिसून येतं. हा प्रकल्प कापूरबावडी ते गायमुखपर्यंत राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होण्याची भीती काही नागरिकांकडून केली जात असून यातूनच नागरिकांकडून या प्रकल्पाला विरोध होतोय. नागरिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाचं काम सुरू आहे. हिरानंदानी इस्टेटमधील नागरिकांनी मध्यंतरी भाजप आमदार संजय कळकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी MMRD अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम थांबवलं. यामुळे या रस्त्याबाबत शिंदेंची शिवसेना आणि भाजपची वेगवेगळी भूमिका असल्याचं चित्र दिसून येत असतानाच आता याबाबत भाजप नेत्यांनीही स्पष्ट भूमिका मांडत पुन्हा सेवा रस्ता करण्याची भूमिका मांडली आहे. घोडबंदर रस्त्याबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. आता रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण होत आलं असून मुख्य आणि सेवा रस्त्यामधील गटार काढून ते रस्त्याच्या एका बाजूला बांधण्यात आला आहे. यामुळे रस्ताही मोठा झालाय. आता जे झालं आहे ते झालं. याच रस्त्यावर दुभाजक टाकून सेवा रस्ता पुन्हा करण्यात यावा अशी भूमिका आम्ही मांडली असून त्यात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्रीही सकारात्मक असल्याचं भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 मधील महायुतीचे उमेदवार योगेश जानकर यांनी पुन्हा एकदा प्रभागातील नागरिक आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना योगेश जानकर यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्यावर असलेला विश्वास आणि प्रभागातील रहिवाशांचं प्रेम आणि पाठिंबा हेच आपलं खरं बलस्थान असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा घेत त्यांनी आगामी काळात प्रभाग अधिक सुसज्ज, सक्षम आणि प्रगत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलंय. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसंच युवक आणि महिलांसाठी विकासाभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. प्रभागांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. यावेळी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवारांना प्रभागात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्रही दिसून येत आहे. नमस्कार जानकर साहेब. ठाणे महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि शिंदे साहेबांच्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बालेकिल्ल्यातून तुम्ही निवडणूक लढवता. काय आश्वासन द्याल? सगळ्यात पहिलं मी शिंदे साहेबांचं आभार मानेन की त्यांनी जो माझा विश्वास परत एकदा दाखवला आहे तो मी नक्कीच सार्थ करेन. आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे मतदान करणार ते मला स्वतःला माझ्या मतदारसंघात करणार, तो एक अभिमान आहे. आणि जे शिंदे साहेबांनी विश्वास दिलेला आहे 80% समाजकारण 20% राजकारण, त्या पावलावर पाऊल ठेवून माननीय धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालणार आहोत. आणि बरीचशी कामं आपण गेल्या 10-12 वर्षात केलेली आहेत आणि याच्यापुढेही चांगल्या प्रकारे काम करू एवढं मी सांगतो. तुमच्या किसननगर परिसरात क्लस्टर संबंधातल्या पण बऱ्याच जोरदार चर्चा आहेत. 100% शिंदे साहेबांनी ते चांगल्या प्रकारे नेलं आहे पुढे. आता तुम्ही बघितलं असेल तर 20 ते 25% काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच्यापुढेही 20% म्हणजे 2-4 ह्याच्या जर पूर्ण 80% पूर्ण झालेलं आहे, पण 20 ते 25% लोक जातील एवढे काम पूर्ण झालेलं आहे. त्या पुढच्या काळात 100% काम पूर्ण होईल हे नक्कीच आम्ही बघू. ह्यावेळेस किती मताधिक्याने याल काय वाटतं? आता बघू, जनतेने जे मागच्या वेळी मला प्रेम दिलं, महाराष्ट्रात मी सर्वात जास्त मताने निवडून आलो होतो. आता बघू यावेळी काय होतं आहे. जनतेचा विश्वास आहे आणि यावेळी मला वाटतं की
मी टॉप 10मध्ये असणार आणि सर्वात जास्त मतं मिळवणार. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15मधील महायुतीचे उमेदवार अमित सरैया पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले. प्रभागातील गटारं, मीटर आणि पाणी पुरवठा हेच सर्वात महत्त्वाचे प्रश्न असून हे विषय सुरळीत करण्याला आपण सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांशी संवाद साधताना अमित सरैया यांनी प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम झाल्या तरच विकासाला गती मिळू शकते. त्यामुळे गटार व्यवस्थेची दुरुस्ती, पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर करणं तसंच मीटर संदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्रभागातील रहिवासी महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील असा ठाम विश्वासही व्यक्त केलाय. स्थानिक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक 15मध्ये महायुतीचं वातावरण अनुकूल असल्याचं चित्र दिसून येत आहे. भैया क्या है लेकिन पता खत्म हो गया 11 बजे दे दे लाइट में कोई नहीं बोल. अमित भाई, आगामी निवडणुकाला तुम्ही समोर जातात, पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने बघता या निवडणुकापर्यंत? निवडणुकांचं बघायचा दृष्टिकोन तर सिरियस असतो. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची ह्या हिशोबाने चालू असतं आणि तसेच प्रयत्न चालू आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि त्या हिशोबाने आमचं काम पुढे चालू आहे. गटर, मीटर आणि वॉटर आत्तापर्यंत हा बहुतुल्य जो झोपडपट्टीचा विभाग आहे, तुम्ही त्यांना काय आश्वस्त कराल? चांगलं पाणी, टायमावर पाणी, अधिक पाणी. पाणी एक मोठी समस्या आहे, तर त्या हिशोबाने आम्ही त्या पाण्याच्या समस्याचं समाधान कसं नगरसेवक झाल्या ते पहिलं काम असेल माझं. उपमुख्यमंत्र्यांचा हा वॉर्ड आहे, त्या माध्यमातून इथे क्लस्टरच्या योजनाच्या पण पद्धतीने पुढे सरकत आहे, काय सांगाल त्यावर? नाही, ते बघावं लागेल ना क्लस्टर कसं काय. इथे MIDCची जागा आहे, परत फॉरेस्टची जागा आहे. त्याच्यात अजूनपर्यंत अभ्यास काय केलेला नाही आणि अभ्यास न करता बोलणं एवढं म्हणजे मी असा व्यक्ती नाही आहे की काही बोलून जाऊ. इलेक्शन आहे म्हणून काही बोलणार नाही. ते पहिला अभ्यास करावा लागेल आणि नंतर त्याच्यात काय आव्हान कराल इथल्या रहिवाशांना? रहिवाशांना आव्हान करेल की दडपशाहीला न जुमानता, दादागिरीला न जुमानता एक स्वच्छ आणि चांगल्या उमेदवाराचं तुम्ही निवड करा. हाच आव्हान आहे, कारण की इथे खूप दादागिरी आणि खूप तानाशाही चालू आहे.